नमस्ते. तर पहिला प्रश्न बघूया आपण, जो टी संबंधित आहे. पृथ्वीचा आकार काय? तर जिऑइड आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यास किती दिवस लागतात? 365 दिवस आणि 6 तास. पृथ्वी स्वतःभोवती किती वेळात फिरते? तर 24 तासामध्ये. पृथ्वीचा अक्षांश कल किती आहे? तर 23 हाफ आहे. तर पृथ्वीवरील सर्वात विषुववृत्ताची अक्षांश रेषा किती आहे? 0 अंश आहे. उत्तर ध्रुव किती अंशावर आहे? 90 अंशावर आहे उत्तर. नंतर दक्षिण ध्रुव किती अंशावर आहे? तर 90 दक्षिण. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? चंद्र आहे. पृथ्वीचा निळा ग्रह म्हणून उल्लेख होतो पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे. पृथ्वीच्या केंद्राला काय म्हणतात? गाभा म्हणतात. पृथ्वीच्या सर्वात बाहेरील थर कोणता आहे? तर भूपृष्ठ आहे. पृथ्वीचा सर्वात जाड थर कोणता आहे? तर मॅन्टल आहे. पृथ्वीवरील सर्वाधिक उंच शिखर कोणते आहे? तर एव्हरेस्ट आहे. आणि भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर कांचनजंगा आहे. सर्वात मोठे वाळवंट सहारा आहे. सर्वात लांब नदी नाईल नदी आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. पृथ्वीवर दिवसरात्र कशामुळे होतो? तर स्वतःभोवती फिरण्यामुळे. पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते ते म्हणून दिवस रात्र होत असतो. ऋतू कशामुळे बदलतात? तर परिभ्रमण, अक्षाचा कल यामुळं. सौरमालेच्या केंद्रस्थानी काय आहे? तर सूर्य आहे. सूर्य हा काय आहे? तर तारा आहे. सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर गुरु आहे. सर्वात लहान ग्रह बुध आहे. लाल तारा कोणता आहे? तर मंगळ आहे. निळा ग्रह कोणता आहे? पृथ्वी आहे. सकाळचा तारा शुक्राला म्हटल्या जाते आणि सायंकाळचा तारासुद्धा शुक्राला म्हटल्या जाते. कड्यांचा ग्रह कशाला म्हटल्या जाते? की शनीला म्हटल्या जाते, कारण त्याला कड्या आहे. सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता आहे? तर शनी आहे. त्याला सगळ्यात जास्त उपग्रह आहे. सूर्याजवळचा ग्रह कोणता आहे? बुध आहे. सूर्यापासून सर्वात दूर ग्रह कोणता आहे? तर वरुण आहे. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? चंद्र आहे. सूर्यापासून तिसरा ग्रह कोणता आहे? तर पृथ्वी आहे. मंगळानंतरचा ग्रह कोणता आहे? गुरु आहे. सौरमालेच्या केंद्रस्थानी काय आहे? सूर्य आहे. सूर्य हा काय आहे? तारा आहे. तर सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे. सर्वात लहान ग्रह बुध आहे आणि लाल ग्रह मंगळ आहे. हे क्वेश्चन जे आहे मी रिपीट केलेले आहे, थोडं क्षमस्व असावं. तरी मी वाचून घेते, म्हणजे ते तुम्हाला ऐकायला येईल आणि म्हणजे रिवाईज होईल. तर पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? चंद्र आहे. सूर्यापासून तिसरा ग्रह पृथ्वी आहे. मंगळानंतरचा ग्रह गुरु आहे. हवामान म्हणजे काय? तर एखाद्या ठिकाणची दीर्घकालीन वातावरणीय स्थिती आहे. पर्जन्यमापक कशासाठी वापरतात? तर पर्जन्यमापक पावसाचे मोजमाप करण्यासाठी. तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर थर्मामीटर. हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ॲनोमीटर. तर भारतात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? तर कुठे पडतो? मौसिनराम इथे पडतो. मान्सून वारे कोणत्या दिशेने वाहतात? तर समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. मान्सून वारे जे आहेत ते समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. आणि भारतात पावसाळा कोणत्या महिन्यात सुरू होतो? तर जून महिन्यात सुरू होतो. महाराष्ट्रात मुख्यतः कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर नैऋत्य मान्सून पाऊस पडतो. चक्रीवादळात हवेचा दाब कसा असतो? कमी असतो. हवामानाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? तर हवामानशास्त्र. आणि वातावरणातील सर्वाधिक वायू जो आहे तो नायट्रोजन आहे. ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? तर 21% आहे. ओझोनचा थर कोणत्या स्तरात आहे? तर समतापमंडळ या थरामध्ये ओझोनचा स्तर आहे. ढग कोणत्या प्रक्रियेमुळे तयार होते? तर संघनन या प्रक्रियेमुळे
ढग तयार होतात, तर द्रव जे आहे ते कशामुळे तयार होते, तर संगणनामुळेच तयार होते. धुके म्हणजे काय, तर जमिनीच्या जवळ तयार झालेले ढग आहे. जागतिक तापमानवाढीचे मुख्य कारण कोणते, तर हरितगृह वायू हे आहे. 69वा प्रश्न बघू. हरितगृह वायूचे उदाहरण कार्बन डायऑक्साईड आहे. तर हवामान बदलाचा मुख्य परिणाम तापमान वाढ आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून ज्याचा फायदा त्यांनासुद्धा व्हायला हवा. असंच भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल.